नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स या टॉपिकमध्ये हायड्रोकार्बन्स, त्याचे प्रकार, कोव्हॅलेंट बॉन्ड्स आणि त्याचे प्रकार सिग्मा आणि पाय पाहिलेले आहेत. या टॉपिकमध्ये आजपासून आपल्याला स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मोलिक्युल्स पाहायचे आहेत. जे सेंद्रिय रासायनिक मोलिक्युल्स म्हणजेच रेणू जे आहेत त्यांची मांडणी ब्लॅकबोर्डवर कशा प्रकारे दाखवली जाते हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायचं आहे. यामध्ये एक 3-4 प्रकार आहेत, ते सगळे सुरुवातीला आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. आता स्ट्रक्चर म्हणजे काय? रचना. समजा मिथेन मोलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे, तर या मिथेन मोलिक्यूलचा जो फॉर्म्युला तुम्ही 10वी पर्यंत शिकलेला आहात तो फॉर्म्युला डॅश फॉर्म्युला आहे. जे मागच्या लेक्चरमध्ये आपण याचं 3 डायमेन्शनल टेट्राहेड्रल स्ट्रक्चर पाहिलेलं आहे, पण एका प्लेनवर ब्लॅकबोर्डवर हा डॅश फॉर्म्युला मिथेन मोलिक्यूलचा दाखवलेला असतो. आता हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहत असताना कार्बन ॲटमला 4 हायड्रोजन ॲटम्स का जोडलेले आहेत, किंवा हायड्रोजन ॲटम हा एकेरी बंधानेच दाखवलेला आहे, हे असं का? तर हे त्या प्रत्येक अणूंच्या व्हॅलेन्सीवर अवलंबून आहे. व्हॅलेन्सी म्हणजे संयोजन, ती आधी आपल्याला समजून घ्यायची. तर हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 आहे, म्हणजेच याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनचं स्वरूपण आपण 1 असं लिहिलं. किंवा सबसेल्स मध्ये हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण 1s1 असं लिहिलं, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये हायड्रोजनच्या एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे हायड्रोजन ॲटम नेहमी सिंगल बॉन्डनी रिप्रेझेंट केला जातो, म्हणजे तो मोनोव्हॅलेंट आहे. एकेरी बंध म्हणजे मोनोव्हॅलेंट. व्हॅलेन्सी हायड्रोजन ॲटमची 1 आहे, आणि एक व्हॅलेन्सी ज्यावेळेला हायड्रोजन ॲटमची सॅटिस्फाय होईल त्यावेळेला तो हायड्रोजन ॲटम स्थिर झालेला असेल. तर कार्बनचा विचार करूया आपण. कार्बनचा अणुक्रमांक 6 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेन सेल्स मध्ये 2 and 4 आहे, किंवा सबसेल्स मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p2 असं दिलंय. जे फर्स्ट मेन सेल के सेल कम्प्लिटली फिल्ड आहे, सेकंड मेन सेल एल सेल आहे. एल ची कॅपॅसिटी तुम्हाला माहिती आहे 8 इलेक्ट्रॉनची आहे. मात्र कार्बनच्या लास्ट सेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि 4 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे कार्बनची व्हॅलेन्सी 4 झाली, आणि म्हणून या कार्बन ॲटमला टेट्रा व्हॅलेंट कार्बन ॲटम असं म्हटलंय. टेट्रा व्हॅलेंट कार्बन ॲटम. व्हॅलेन्सी इज 4. मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3 आणि टेट्रा म्हणजे 4. हे कार्बनची व्हॅलेन्सी ज्या ज्या वेळेला 4 असेल त्यावेळेला तो कार्बन ॲटम स्थिर झालेला असेल, स्टेबल असेल. म्हणजे इथं पहा, या कार्बन ॲटमला सिंगल बॉन्डने हायड्रोजन ॲटम जोडलाय, दुसरा हायड्रोजन ॲटम सिंगल बॉन्डने जोडलाय, तिसरा हायड्रोजन ॲटम सिंगल बॉन्डने जोडलाय, चौथा हायड्रोजन ॲटम सिंगल बॉन्डने जोडलाय. म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी 4 झाली. जे सगळे सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत, म्हणजे या हायड्रोजन ॲटमचा एक इलेक्ट्रॉन, या कार्बन ॲटमचा एक इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये शेअरिंग झालं, भागीदारी झाली, आणि हा बॉन्ड तयार झाला. याला कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतो. तसंच इथं हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, कार्बनचा इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, कार्बनचा इलेक्ट्रॉन, असे हायड्रोजनच्या लास्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स 2 आहेत, म्हणजे त्याची द्विक स्थिती पूर्ण झालेली आहे. डुप्लेट ऑफ हायड्रोजन ॲटम इज कम्प्लिटेड. तसेच या हायड्रोजन ॲटमची डुप्लेट कंप्लीट झालेली आहे. जे स्वतःचा इलेक्ट्रॉन कार्बन ॲटमचा इलेक्ट्रॉन त्याच्या डुप्लेट मध्ये आला. या हायड्रोजन ॲटमची डुप्लेट कंप्लीट आहे, या हायड्रोजन ॲटमची डुप्लेट कंप्लीट आहे. डुप्लेट कंप्लीट आहे आणि तो मोनोव्हॅलेंट आहे, म्हणजे तो स्टेबल. आता हे जे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत हे कार्बनच्याही लास्ट सेल मध्ये आहेत. ते कार्बनची अष्टक स्थिती पूर्ण झालेली आहे, ऑक्टेट कंप्लीट झाली. आणि ज्या ज्या वेळेला कार्बन ॲटमची ऑक्टेट कंप्लीट झाली असते तेव्हा त्याची टेट्रा व्हॅलेन्सी 4 सॅटिस्फाय झालेली असते. म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक कार्बन ॲटमची तुम्ही 10वी मध्ये शिकलेला. म्हणून कार्बन ॲटम स्टेबल कधी असेल? ज्या वेळेला त्याची व्हॅलेन्सी 4 सॅटिस्फाय झालेली असते. ही व्हॅलेन्सी कार्बन ॲटमची 4 सिंगल बॉन्डनी दाखवलेली असेल किंवा 2 डबल बॉन्डनी दाखवलेली असेल.
जे डबल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा बॉन्ड दुसरा पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड, किंवा एक सिंगल बॉन्ड आणि एक ट्रिपल बॉन्डनी दाखवलेली असेल, एक सिंगल बॉन्ड आणि एक ट्रिपल बॉन्डनी, म्हणजेच हा कार्बन ॲटम स्टेबल झाला. असाच ऑक्सिजन ॲटमचा विचार करूया. ऑक्सिजन ॲटमचा ॲटॉमिक नंबर आहे 8. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे 2 आणि 6. बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते 6 इलेक्ट्रॉन्स म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणि 2 इलेक्ट्रॉनची गरज असल्यामुळे ऑक्सिजन ॲटमची व्हॅलन्स आहे 2, म्हणून ऑक्सिजन ॲटमला आपण डायव्हॅलेंट असं म्हणतो. डाय म्हणजे 2. हा ऑक्सिजन ॲटम असा दाखवला जातो पहा. डबल बॉन्ड O म्हणजे एक सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. असाच हा ऑक्सिजन ॲटम 2 सिंगल बॉन्डनी दाखवला जाऊ शकतो. जिथे डायव्हॅलेन्सी ऑक्सिजन ॲटमची सॅटिस्फाय झालेली आहे, तो ऑक्सिजन ॲटम स्टेबल झाला. नायट्रोजन ॲटमचा विचार करूया. नायट्रोजन ॲटमचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 and 5 आहे. जे फर्स्ट मेन सेल कम्प्लिटली फिल्ड आहे, लास्ट सेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. जे ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी इलेक्ट्रॉनची गरज किती आहे 3, आणि 3 असल्यामुळे नायट्रोजन ॲटमची व्हॅलेन्सी आहे ट्रायव्हॅलेन्सी. नायट्रोजन ॲटम इज ट्रायव्हॅलेंट, आणि हा ट्रायव्हॅलेंट नायट्रोजन ॲटम असा दाखवला जातो ट्रिपल बॉन्ड N. आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे, जर ट्रिपल बॉन्ड असेल तर एक सिग्मा बॉन्ड असतो, 2 पाय बॉन्ड असतात. किंवा हा नायट्रोजन ॲटम डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड असंही दाखवलं जातं. एक सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड, किंवा 3ही सिग्मा बॉन्ड असतील. जे नायट्रोजन ॲटमची ट्रायव्हॅलेन्सी यामध्ये पूर्ण झालेली आहे. असे हे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये पुन्हा पुन्हा येणार आहेत. हॅलोजन्स घेतला, हॅलोजन्स आर रिप्रेझेंटेड बाय X. त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून हॅलोजन्स हे मोनोव्हॅलेंट आहे. जे हॅलोजन म्हणजे फ्लोरीन घेऊ शकता, F, क्लोरीन घेता येईल, ब्रोमीन घेता येईल, आणि आयोडीन घेता येईल. ऑल आर मोनोव्हॅलेंट, म्हणजे हायड्रोजन प्रमाणे हे हॅलोजन्स मोनोव्हॅलेंट आहे. म्हणजे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन पाहत असताना हे जे महत्वाचे एलिमेंट्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये, या सर्व एलिमेंटच्या व्हॅलेन्सीज या तुम्हाला समजल्या पाहिजेत. महत्वाचे ॲटम्स कोणते? हायड्रोजन मोनोव्हॅलेंट, कार्बन टेट्राव्हॅलेंट, ऑक्सिजन डायव्हॅलेंट, नायट्रोजन ट्रायव्हॅलेंट, आणि हॅलोजन मोनोव्हॅलेंट. हा जो टेट्राव्हॅलेन्सी ऑफ कार्बन ॲटम कॅरेक्टरिस्टिक आहे तो तुम्ही 10वी मध्ये पाहिलेला. याचप्रमाणे कार्बन ॲटम मध्ये दुसरी एक महत्वाची प्रॉपर्टी आहे, त्याला आपण नाव दिलेलं आहे कॅटेनेशन. The ability of one carbon atom to remain joined with other carbon atom. एक कार्बन ॲटम दुसऱ्या कार्बन ॲटमची सहजासहजी सहसंयोज बंध तयार करतो आणि कार्बनची मोठी शृंखला तयार होते, चेन तयार होते. ही जी अबिलिटी आहे कार्बन ॲटमची, याला कॅटेनेशन असं म्हटलंय. आणि या कॅटेनेशनमुळे आणि किंवा टेट्राव्हॅलेन्सीमुळे कार्बन ॲटमला ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जास्त महत्व प्राप्त झालेले आहे. इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युले पाहण्यापूर्वी व्हॅलेन्सीज ऑफ डिफरंट ॲटम्स तुम्हाला जर समजले तर त्याचा वापर स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये कसा केला जातो, आणि तो जर रेणू तयार झालेला असेल तो स्टेबल आहे किंवा अनस्टेबल आहे, स्थिर आहे की अस्थिर आहे, हे तुम्हाला सांगता येऊ शकेल. तो जर स्थिर असेल, त्याच्यामध्ये कार्बन ॲटम असेल, त्याची टेट्राव्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेली असते. त्या कार्बन ॲटमच्या लास्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? 8. हायड्रोजन ॲटम असेल तर त्याची मोनोव्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेली असते, आणि हायड्रोजन ॲटमच्या लास्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या झाली 2, म्हणजे त्याने डुप्लेट कंप्लीट केली असेल, त्याची द्विक स्थिती पूर्ण झालेली असेल. हे समजलं का तुम्हाला? आता याचा वापर म्हणजे याचं ऍप्लिकेशन या वेगवेगळ्या स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण पाहायचं. आता स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन मध्ये सुरुवातीला आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहणार, त्याला डॅश फॉर्म्युला असं म्हणतात. स्ट्रक्चरल फॉर्म्युला नंतर आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पाहायचंय. इलेक्ट्रॉनची मांडणी करून ते स्ट्रक्चर कशा प्रकारे दाखवलं जातं. स्ट्रक्चर मोठा असेल, कार्बन ॲटमची संख्या 3, 4, 5 पेक्षा अधिक असेल तर ते ब्लॅकबोर्डवर दाखवणं थोडं डिफिकल्ट होतं,
म्हणून त्याचा कंडेन्स फॉर्म्युला तयार करायचा आहे. म्हणजे एकत्रीकरण यामध्ये करणार आहे. त्या एकत्रीकरणामध्ये सहसंयोज बंध हे नाही दाखवले तरी चालतात. म्हणजे तिसऱ्या प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे, कंडेन्स्ड फॉर्म्युला. आणि चौथा फॉर्म्युला, समजा कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असेल, मोठं स्ट्रक्चर असेल, कमी वेळेमध्ये लिहायचं असेल तर ते झिगझॅग फॉर्म्युलामध्ये लिहायचं आहे, की ज्याला आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला असं म्हणतो. जे 4 प्रकारचे फॉर्म्युले आहेत, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याचबरोबर कंडेन्स फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला, हे 4 प्रकारचे फॉर्म्युली आज आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. त्यापूर्वी व्हॅलन्सी म्हणजे काय तुम्हाला समजलं का? व्हॅलन्सी हा कन्सेप्ट अत्यंत महत्वाचा आहे. ते समजल्याशिवाय कोणत्याही सेंद्रिय रासायनिक पदार्थाचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा कंडेन्स फॉर्म्युला आपण समजून घेऊ शकत नाही किंवा लिहू शकत नाही, किंवा ते बरोबर आहे की चूक आहे आपल्याला लक्षात येऊ शकत नाही. मोनोव्हॅलेंट म्हणजे सिंगल बॉन्ड, डायव्हॅलेंट म्हणजे डबल बॉन्ड, ट्रायव्हॅलेंट म्हणजे ट्रिपल बॉन्ड आणि टेट्राव्हॅलेंट म्हणजे 4 सिंगल बॉन्ड किंवा 2 डबल बॉन्ड. आहे की नाही इंटरेस्टिंग? हे तुम्हाला 10वीला झालेलं आहे. त्याची उजळणी पुन्हा मी केली जेणेकरून तुम्हाला हे स्ट्रक्चरल फॉर्म्युली आता इथून पुढे लिहायचे आहेत ते समजावून घेता येऊ शकतील.